आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला आमच्यासोबत आमच्या सिटीमधल्या एका पब्लिक लायब्ररीमध्ये घेऊन जाणार आहे. सकाळी नाश्ता करून आम्ही थेट सिटी सेंटरकडे निघालो. आज आम्ही ठरवलंच होतं की इथल्या पब्लिक लायब्ररीला एकदा तरी भेट द्यायची आणि मुलींसाठी काही छान पुस्तकं घरी आणायची. नमस्कार, मी मनाली अँड वेलकम टू माय चॅनल ऑन द ब्राईट साईड बाय मिली. सिटी सेंटरमध्ये अशा बऱ्याचशा टिपिकल फ्रेंच घरांच्या खिडक्या फुलांनी सजलेल्या आणि बहरलेल्या दिसतात. माफ करा, माझा आवाज थोडा वेगळा वाटत असेल तर सर्दीमुळे माझा आवाजच बदलला आहे. यावर्षी आमच्या मोठ्या मुलीला वाचनाची खूप छान आवड निर्माण झाली आहे. ती स्वतः पुस्तकं घेऊन बसते, गोष्टी वाचायचा प्रयत्न करते आणि तिला बघून आमची छोटीही पुस्तकं घेऊन शांतपणे तिच्या बाजूला बसते. पण घरातली बरीचशी पुस्तकं आता त्यांनी अनेकदा वाचली आहेत. काही पुस्तकं तर अगदी जुनी झाली आहेत. म्हणून आम्ही विचार केला की चला एकदा लायब्ररीला भेट देऊया. कदाचित मुलींना काही नवीन, रंगीत आणि मजेदार पुस्तकं सापडतील. लायब्ररीला फ्रेंचमध्ये बिब्लिओथेक म्हणतात आणि इथे अशा पब्लिक लायब्ररीजना कधीकधी मेडियाथेक असंही म्हणतात. कारण इथे फक्त पुस्तकच नाही तर मुलांसाठी ॲक्टिव्हिटीज, मॅगझिन्स, म्युझिक आणि कधी डिजिटल रिसोर्सेस सुद्धा असतात. या लायब्ररीचं प्रवेशद्वार किती सुंदर आहे ना, अगदी सिंपल. मुलींनाही आज जाण्याची खूप एक्साइटमेंट होती. चला आज आपण या शांत लायब्ररीमध्ये थोडा वेळ घालवूया आणि मुली कोणते पुस्तकं निवडत आहेत ते पाहूया. या इमारतीत एकूण 3 मजले आहेत. पहिल्या मजल्यावर मोठ्यांसाठी पुस्तकांचा सेक्शन आहे. इथे मुख्यतः फ्रेंच भाषेतली पुस्तकं आहेत. त्यासोबत स्पॅनिश, इटालियन, रोमन आणि काही जर्मन भाषेतीलही पुस्तकं आहेत. इंग्लिश पुस्तके सुद्धा होती, पण त्याचं प्रमाण खूप कमी होतं. वेगळीच आहे ना ही खिडकी. त्याची कडी किती वेगळी आहे पाहिलीत तुम्ही? त्याचं कारण आहे की ही लायब्ररी एका जुन्या ऐतिहासिक इमारतीमध्ये आहे. 1980 पासून ही जागा पब्लिक लायब्ररी म्हणून वापरली जाते आणि नंतर 2002 ते 2005 दरम्यान तिचं सुंदर रेनोव्हेशन करण्यात आलं. इथे फक्त पुस्तकच नाहीत तर मुलांसाठी गोष्ट सांगण्याचे कार्यक्रम, क्रिएटिव्ह वर्कशॉप्स, एक्झिबिशन्स, सिनेमा क्लब, मांगा क्लब आणि वेगवेगळ्या सांस्कृतिक ॲक्टिव्हिटीज वर्षभर आयोजित केल्या जातात. आम्ही आता दुसऱ्या मजल्यावर आहोत, जिथे लहान मुलांसाठी एक छान सेक्शन आहे. इथे वेगवेगळ्या वयोगटातील मुलांना आवडतील अशी अनेक प्रकारची पुस्तकं होती. अगदी छोट्या मुलांसाठी चित्रांची पुस्तकं, थोड्या मोठ्या मुलांसाठी स्टोरी बुक्स, लर्निंग बुक्स आणि अजून बरीच रंगीत आकर्षक पुस्तकं तिथे ठेवलेली होती. आणि लकीली तिथे एक छोटंसं इंग्लिश सेक्शन पण होतं. कारण मुलींसाठी फ्रेंच सोबत इंग्लिश पुस्तके पण मिळाली तर त्यांच्यासाठी ते फायद्याचंच होणार होतं. तिथून आम्ही काही पुस्तकं निवडायला सुरुवात केली. आणि हो, तिथल्या लायब्रेरियन्स खूप मदतशील होत्या. त्यांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं आणि आमची आपुलकीने विचारपूसही केली. आणि एक गोष्ट सांगावीशी वाटते मला की आम्ही मराठी भाषिक आहोत. या लायब्ररीमध्ये मराठी किंवा हिंदी भाषेतील पुस्तके उपलब्ध नाहीत याची त्यांना खंत वाटली. हे ऐकून मला वाटलं इथली लोक किती थॉटफुल असतात ना. त्यांनी सांगितलेल्या गाईडलाईन्स प्रमाणे आम्ही आमच्या दोन्ही मुलींची नावं रेजिस्टर केली आणि त्यांनी स्वतः निवडलेली पुस्तकं घेऊन आम्ही आमच्या घराच्या दिशेने निघालो.
आजचा अनुभव मुलींसाठी आणि आमच्यासाठीही थोडा वेगळा होता. मला आठवतंय, मी लहान होते तेव्हा 1-2 वेळा माझ्या आजोबांसोबत लायब्ररीला गेले होते. त्यांना मराठी आणि इंग्लिश नॉवेल्स वाचायला खूप आवडायचं. त्या आठवणी आज अचानक परत ताज्या झाल्या. मला वाटतं मुलांना वाचनाची सवय लावण्यासाठी लायब्ररी हा खूप सुंदर मार्ग आहे. कारण इथे मुलांना स्वतः पुस्तकं निवडता येतात. तिथे त्यांना एक वेगळा अनुभव मिळतो आणि नकळत त्यांची पुस्तकांची मैत्री होते. हो, तसं आता घरोघरी आपण पुस्तकं विकतच घेतो म्हणा. घरीच आपली एक छोटीशी लायब्ररी असतेच. पण तरीही मला असं वाटतं की हा लायब्ररीचा अनुभव, पब्लिक लायब्ररीचा अनुभव एकदा तरी आपण आपल्या मुलांना द्यायला हवा. तुम्हाला काय वाटतं? मुलांसाठी लायब्ररी म्हणजे फक्त पुस्तकं घेण्याची जागा नाही, तर कल्पनाशक्ती वाढवण्याची, शांत बसण्याची आणि नवीन गोष्ट शोधण्याची शिकवण देणारी एक वेगळी जागा आहे. घरी पोहोचल्यानंतर मुलींनी लायब्ररीतून आणलेल्या पुस्तकांपैकी एक पुस्तक काढून वाचायला सुरुवात केली. चला, आजचा दिवस तर सार्थकी लागला. आशा करते की तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल. पुन्हा भेटू लवकरच. Yes. What is that?